आज आपण बोलणार आहोत दोन अजरामर हिंदी साहित्य कृतींबद्दल. एक आहे हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला आणि दुसरी हरिशंकर परसाई यांची निठल्ले की डायरी. आता ह्या फक्त कविता किंवा कथा नाहीत बरं का. हे आहे ना अक्षरशः जीवनाचं तत्वज्ञान. एक काव्यातून जगायला शिकवतं तर दुसरं व्यंगातून आपल्याला आरसा दाखवतं. तर पहिला मुद्दा बच्चनजींची मधुशाला. इथे मधु म्हणजे आनंद आणि शाला म्हणजे आपलं आयुष्य. म्हणजे काय तर आयुष्य एक उत्सव आहे असं समजा. हे काव्य आपल्याला सांगतं की आपला आनंद आपणच शोधायचा आणि दुःख त्याला टाळायचं नाही, तो पण आयुष्याचाच एक भाग आहे हे स्वीकारून पुढे जायचं. आजच्या काळात जिथे आपल्याला सतत बर्नआउट आणि ओव्हरथिंकिंगचा त्रास होतो तिथे हे तत्वज्ञान स्वतःचे निर्णय घ्यायला खूप हिंमत देतं. आता दुसरा मुद्दा परसाईंची निठल्ले की डायरी. ही डायरी म्हणजे हसता हसता आपल्या समाजाचा ढोंगीपणा उघड करणारा एक आरसाच आहे. एका काम नसलेल्या माणसाच्या नजरेतून लेखक राजकारणातला आणि आपल्या रोजच्या जगण्यातला खोटेपणा इतक्या सहजपणे मांडतात की आपल्याला हसू आवरत नाही. पण गंमत म्हणजे हसता हसता आपल्याला कळतं की अरे हे तर आपल्याच आयुष्याबद्दल बोलतायत. आणि यातून सोशल मीडियातला खोटेपणा ओळखायला आणि चिकित्सक विचार करायला खरंच खूप मदत होते. थोडक्यात सांगायचं तर बच्चन यांची मधुशाला जगायला शिकवते तर परसाई यांची डायरी जगाकडे डोळसपणे बघायला शिकवते.